ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुबार मतदार तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे। वरळीमध्ये सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी तपास केला जातोय। शिवसैनिकांकडून मतदार याद्यांची तपासणी केली जाते। ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा मोहिमेत सहभाग घेतला। महानगरपालिकेचे जे कर्मचारी म्हणून पाठवले जाते ते मुळात कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशी मुलं आहेत। 12 जर दुबार यादी आहे तर 2 किंवा 3 लोकांच्याच घरात जात आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा आमच्यावर म्हणजे सर्व पक्षीय राग आणि जास्त करून शिवसेना इथे काम करत असल्यामुळे हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत इथले स्थानिक, त्यांच्यावर लोक रागवत आहेत। कारण महानगरपालिकेत 2 कडे जात आहेत, 10 लोकांकडे जातच नाहीये। मग आम्ही असं ठरवलं की आपण घरोघरी जाऊ, आपण घरोघरी फिर जी आपली लोक आहेत, ज्यांचे दुबार आलेत त्यांचे फॉर्म आम्ही भरून घेऊ। दुबार मतदार जिथे आहेत याच्यावरती इलेक्शन कमिशननी, मला असं वाटतं की याच्यामध्ये ऑलरेडी स्टेटमेंट केलेली आहे। इलेक्शन कमिशननी म्हटलं आहे की दुबार मतदारांमध्ये एकाच ठिकाणी त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार राहील आणि त्यामध्ये जी काही करेक्टिव्ह ऍक्शन आहे ती करेक्टिव्ह ऍक्शन इलेक्शन कमिशन घेत आहे। त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला, आम्ही असो किंवा विरोधक असतील, त्याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेण्याची आवश्यकता नाही। परंतु जर दुबार मतदार शोधण्याचं काम कोणी करत असेल तर ते स्वागतार्ह आहे।